नमस्कार, माझं नाव चैतन्य उषा लक्ष्मण पाटील। मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे। माझं कोणतेही राजकीय पक्ष नाही, कोणतीही संघटना नाही। गेली बरेच वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्य करतोय आणि कार्य करत असताना मुंबई गोवा महामार्गावरील असणारे खड्डे वगैरे स्वतः भरायचो। त्यानंतर मग काही ठिकाणी संबंधित यंत्रणेला फोटोग्राफ्स काढून पाठवायचो। त्याचा पाठपुरावा केल्यानंतर ते 24 तासात ते 48 तासात भरले जायचे। पण परंतु ह्याच गोष्टी करत असताना तरी देखील महामार्गावरती बरेच लोकांचे नागरिकांचे जीव जातात आणि कुठेतरी थांबावं। कोकणकरांचा जीव एवढा स्वस्त नाही। गेली एवढे वर्ष महामार्ग बनतो आणि हजारोंच्या संख्येने नागरिक मृत्युमुखी पडले। त्याचा ऑन रेकॉर्ड डेटा, तर ऑफ रेकॉर्ड किती लोक असतील याचा विचार करा आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। याच्यासाठी काय केलं मी, तर पलसपेठ झारा पात्रदेवपर्यंत मी पायी प्रवास करतो। आज माझा 20वा दिवस आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामध्ये मी साधारणतः आहे। तर याच्यामधला जो अहवाल डेटा बनवतो हा GPS च्या माध्यमातून मी सर्व फोटोग्राफ्स काढतोय आणि संबंधित यंत्रणा, संबंधित लोकप्रतिनिधी, संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि सर्व पत्रकार आणि सर्व सामाजिक संस्था आणि ओपन फॉर ऑल सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येणं, जात धर्म आणि पक्षपात विसरून या सामाजिक प्रश्नासाठी एकत्र येणं गरजेचं आहे। तरच हा कोकणाचा खरोखर विकास होईल आणि कोकणाचं अर्थकारण याच्याने बदलेल। जर तुम्ही विचार केलात तर याच्याने जेव्हा एखादा अपघात होतो आणि नाहक मृत्यू होतो आणि त्यासोबत कोणाचं जर अपंगत्व कायमस्वरूपीचं, तर त्याला येणारा खर्च, कोमामध्ये गेल्यानंतर खर्च, हॉस्पिटलचा खर्च, या सर्व विचार करावा याच्यासाठी करतोय। तर चैतन्याला मदत कशी करावी? चैतन्याला तुमचा पैसा नको, चैतन्याला तुमचा लाईक सबस्क्राईब काहीच नको। फक्त संबंधित यंत्रणेला जे काढलेला डेटा आहे, फोटोग्राफ्स असतील किंवा व्हिडिओ जे काय आहे, ते संबंधित यंत्रणेला एक संविधानात्मक मार्गाने, शांततेच्या मार्गाने आपल्याला विनंती करायची त्यांना की साहेबांनो ह्याच्यावरती काम करा, कारण की कोकणकरांचे जीव एवढं स्वस्त नाहीत। काही ठिकाणी खरोखर चांगला रस्ता झालेला आहे, पण चांगला रस्ता आणि मध्येच खड्डा याचं देखील आपण प्रत्येकाला अनुभवायला मिळतंय। हे कुठेतरी थांबावं, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, याच्या अनुषंगाने मी हा पायी प्रवास करतोय। तर जसं बोललो त्या पद्धतीने करा। सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती सर्व डेटा माझा उपलब्ध आहे आणि भविष्यात देखील पुढचा डेटा तुम्हाला लवकरच उपलब्ध होईल। तरी तुमच्या सर्वांचं सहकार्य असंच राहू दे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण।